सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा असं जयंत पाटील म्हणाले। आज पक्षाचा वर्धापन दिन आहे 26वा आणि त्यात जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे, ते म्हणतात मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा, नवीन लोकांना संधी द्यायला हवी, शरद पवारच अंतिम निर्णय घेतील असं म्हणत जयंत पाटील यांनी आपलं भाषण संपवलं। आज पक्षाचा 26वा वर्धापन दिन पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर इथे सुरू आहे, आयोजित करण्यात आलाय आणि या दरम्यान मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा असं जयंत पाटील म्हणतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडे। वैभव, ही काय पहिली वेळ नाही जयंत पाटलांचं हे वक्तव्य आणि आज पुन्हा एकदा पक्षातल्या सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी मला या जबाबदारीतनं मुक्त करा म्हटलंय। काय नेमका उद्देश आहे? अतिशय जाहीर भूमिका घेतली। 26वा वर्धापन दिन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पुण्यामध्ये होतोय। गेले जवळपास 5 वर्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत। एकत्रित असताना पक्ष एकत्रित असल्यापासून पक्ष फुटल्यानंतरचे हे दुसरं अधिवेशन आहे, दुसरा वर्धापन दिन आहे जेव्हा जयंत पाटील हे अध्यक्षपद भूषवत आहेत। त्यावरून यापूर्वी पक्षात अनेकदा रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये संघर्ष बघायला मिळाला होता। प्रदेशाध्यक्ष नवा नेमावा यासाठी मोहीम चालवली गेली होती शरद पवार पक्षातून, मात्र त्याही वेळेस शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते बदलले नाहीत। आज मात्र जयंत पाटील यांनी स्वतः सभागृहामध्ये या अधिवेशनात भाषण करत असताना नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, मला आतापर्यंत शरद पवार साहेबांनी खूप गोष्टी दिल्या असं म्हणत सूतोवाच केलेलं आहे राजीनाम्याचं। त्यानंतर लगेच सभागृहामध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली, साहेब तुम्ही सोडू नका, साहेब तुम्ही सोडू नका। मात्र त्यांना कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी शांत करत अंतिम निर्णय हा पवार साहेब घेतील असं म्हटलंय आणि हे स्पष्ट झालंय जयंत पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा सूतोवाच केला। वैभव, थोडंसं थांबवते।